Dear friends, welcome again on my channel. Yesterday we have seen lesson number 2 on saying please. आपण लेसन सुरुवात केली होती आणि लेसनच्या पहिला पॅराग्राफ आपण पूर्ण केला होता. त्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत दुसऱ्या पॅराग्राफपासून या लेसनमध्ये. आपण आत्तापर्यंत बघितलं होतं की तो लिफ्टमॅन जो आहे तो त्या पॅसेंजरला तू मला प्लीज का म्हटलं नाही म्हणून तो त्याला लिफ्टच्या बाहेर काढतो आणि असं वागण्यासाठी कुठलंही कायदा आपल्याला शिक्षा देत नाही. ओके, त्याच्यामुळे हे जे डिस्कर्टसीचे शब्द आहेत त्या डिस्कर्टसीचे शब्द न वापरल्यामुळे आपल्याला कुठलीही शिक्षा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण पाहिलं होतं की देअर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स. आणि या केसेसमध्ये आपलं कुठल्याही प्रकारचं नैतिक किंवा बौद्धिक डॅमेज होत नाही किंवा आपल्याला त्याचा मोबदलासुद्धा द्यावा लागत नाही जर आपण कोणाशी असं वागलो तर. ओके, आता यानंतर आपण पुढे बघूया नेक्स्ट पॅराग्राफ. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिएबल. निग्लिजिएबल मीन्स आपण त्याला इग्नोर करू शकत नाही ते जे डॅमेजेस आहेत. आता ते कोणते डॅमेजेस आहेत तर एखाद्याचं मन दुखू शकतं. ओके, किंवा एखाद्याला वाईट वाटू शकतं, एखाद्याला आणखी काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्या गोष्टीपासून. त्याच्यामुळे ते जे डॅमेजेस आहेत ते कसे नाही आहेत, निग्लिजिबल्स नाही आहेत, इग्नोर करण्यासारखे नाही आहेत. जरीही त्याच्यावर शिक्षा नसली तरीही ते निग्लिजिएबल पण नाही आहेत. इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर अक्यूटली हर्ट by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins. ओके, मग ही जी वागणूक त्या लिफ्टवाल्याला मिळाली, लिफ्टमॅनला मिळाली, तर त्या लिफ्टमॅनला त्याच्यामुळे नक्कीच वाईट वाटलं आहे. मोर ॲक्युटली हर्ट, खूप जास्त तो काय झाला, दुखावल्या गेला त्या पॅसेंजरच्या वागणुकीमुळे. बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग मीन्स काय की त्याला शिव्या दिल्यासारखं किंवा बदनामीचे काहीतरी शब्द त्याला वापरण्यासारखं वाटलं. स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. सोशल स्टँडिंग मीन्स समाजामध्ये त्याचं जे काही स्थान आहे त्या स्थानावर त्याच्या सोशल समाजामधल्या त्याच्या स्थानावर काय झालं, दुखल्या गेला किंवा त्याचं मन दुखलं. दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स. म्हणजे पायावर, शिन म्हणजे काय, गुडघ्याच्या खालचा जो आपला भाग असतो पायाचा त्याला आपण म्हणतो शिन. समोर शिन असतं त्याला नडगी म्हणतो आपण आणि मागे पोटरी असते. तर त्याचं असं म्हणणं आहे की एखाद्याने तिथे लात मारली तर त्याच्यावरून इतकं दुःख होणार नाही जितकं एखाद्याने आपल्याला बोलून दुखावलं असेल. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लीगल रिड्रेस. आणि त्याच्यासाठी त्याला काय असतं, लीगल रिड्रेस. म्हणजे एखाद्याने आपल्याला लाथ मारली तर आपण त्याला प्रतिकार करू शकतो. रिड्रेस म्हणजे प्रतिकार करू शकतो. पण एखाद्याने आपल्याला वाईट बोललं तर त्याचा प्रतिकार करणं कठीण जातं कारण त्यांनी आपलं मन दुखतं. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. बघा इथे परत म्हटलं आहे की द पेन, पेन म्हणजे दुखापत किंवा दुःख. सो त्याच्यातलं जे दुःख आहे, लाथ मारण्यातलं जे दुःख आहे ते कसं होतं, सून पासेस अवे, ते लवकर निघून जातं. ओके, बट द पेन ऑफ अ वुंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. ओके, मग आपली जी व्हॅनिटी आहे, व्हॅनिटी म्हणजे आपला जो स्वाभिमान आहे, सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वाभिमान, आत्मसन्मान, व्हॅनिटी म्हणजे स्वाभिमान. सो पण जर आपल्या आत्मसन्मानावर किंवा स्वाभिमानावर कोणी लाथ मारली तर त्याच्यामध्ये आपला पूर्ण दिवस वाया जाऊ शकतो. त्या दुःखामध्ये, त्याचं दुःख वाटण्यामध्ये आपल्याला पूर्ण दिवस आपला वाया जाऊ शकतो. त्यामुळे लेखकाचं म्हणणं असं आहे की त्या पायावर लाथ मारण्यापेक्षा
कुठे लाथ मारणं जास्त दुःखदायक आहे, तर आपल्या मनावर किंवा आपल्या सोशल जबाबदारीवर लाथ मारणं हे जास्त दुःखदायक आहे. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर. आणि त्याच्यानंतर त्या लिफ्टमॅननी काय केलं, डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. आणि त्याच्यामुळे त्यांनी नकार दिला. का बरं? त्या ऑथरला लिफ्टमध्ये नेण्याचा, टॉप फ्लोअरवर नेण्यासाठी नकार दिला. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर. ब्रूडिंग ओव्हर म्हणजे विचार करणे. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर. बाय द आवर मीन्स तो जो काही त्याचा अपमान झाला होता तेव्हा, सो त्या अपमानाचा विचार करून त्यांनी त्याला लिफ्टच्या बाहेर काढलं. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आता मग त्या लिफ्टमॅननी काय केलं, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर अँड व्हिजिटिंग हिज वाईफ. आणि मग तो घरी गेला. ओके, व्हिजिटिंग हिज वाईफ म्हणजे तो घरी गेला इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आता मग त्यांनी काय केलं की इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स, आपल्या स्वाभिमानाचा जो अपमान झाला आहे तर त्याचा बदला घेण्यासाठी म्हणू आपण, किंवा त्याची बरोबरी करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी त्यांनी काय केलं, मग घरी जाऊन तो बायकोसोबत भांडला असावा. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. म्हणजे देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग म्हणजे काही गोष्टी त्यापेक्षाही भयानक असतात. कशापेक्षा? बॅड टेम्पर म्हणजे आपला जो स्वभाव असतो, राग असतो, किंवा बॅड मॅनर्स. सो ह्यापेक्षाही काही गोष्टी जास्त भयानक असतात. तर त्या कोणत्या? आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणे. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. आता ही एक वेगळी स्टोरी आहे ज्याचा फक्त रेफरन्स घेतला गेलेला आहे. आता ते काय आहे आपण बघूया. आता इथून वेन सर अँटनीपासून तर पेज बॉयपर्यंत ही एक वेगळी स्टोरी आहे. आता ती कोणती स्टोरी आहे आपल्याला बाजूला दिलेली आहे बघा. सर अँथोनी ॲब्सोल्यूट, बघा इथनं सर अँथोनी ॲब्सोल्यूट पेज बॉय इथपर्यंत. दिस अम्युझिंग इन्सिडेंट इज डिस्क्राइब्ड इन ॲक्ट 3 सीन फर्स्ट ऑफ द रायव्हल्स. द रायव्हल्स नावाचा एक ड्रामा आहे 1775 सालचा आणि त्यामधला घेतलेला हा संदर्भ आहे, रेफरन्स आहे. आणि ते काय आहे? अ कॉमेडी बाय शेरिडान. सर अँथनी इज अ कॅप्टन जॅक ॲब्सोल्यूट्स फादर अँड फॅग इज द सन्स सर्वंट. म्हणजे सर अँथनी हे कोणाचे वडील होते? कॅप्टन जॅक ॲब्सोल्यूट्सचे वडील होते, राईट. आणि फॅग हा कोणाचा सर्वंट होता? कॅप्टन ॲब्सोल्यूटचा सर्वंट होता फॅग. ओके. आणि आता या इन्सिडेंटमध्ये काय झालं ते बघू आपण. वेन सर अँथनी ॲब्सोल्यूट, इथनं बघूया. वेन सर अँथनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. बुलीड म्हणजे धमकवणे किंवा भीतीदायक काहीतरी बोलणे, सो रागावणे. वेन सर अँथनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट म्हणजे अँथनी ॲब्सोल्यूटनी आपल्या मुलाला रागावलं किंवा घाबरवलं, धमकी दिली. आणि त्याच्यामुळे काय झालं, हा जो कॅप्टन ॲब्सोल्यूट होता तो कुठे गेला? वेंट आउट अँड बुलीड हिज मॅन फॅग. मग त्यांनी त्याचा राग कोणावर काढला? त्याचा जो नौकर होता फॅग नावाचा, त्याच्यावर त्यांनी राग काढला कॅप्टन ॲब्सोल्यूटनी. आणि मग नंतर काय झालं? वेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स अँड किक्ड द पेज बॉय. मग हा जो फॅग होता सर्वंट तो परत खाली गेला, डाऊनस्टेअर्स म्हणजे खाली गेला घरामध्ये, आणि त्यांनी त्या पेज बॉयला
म्हणजे त्याच्याही खालचा जो नौकर होता त्या नौकरला त्यांनी मारलं. ओके, म्हणजे इथे काय झालं आहे या रेफरन्समध्ये की एकाने राग दुसऱ्यावर काढलेला, दुसऱ्याने राग तिसऱ्यावर काढला, तिसऱ्याने राग चौथ्यावर काढला. ओके, तर मग असंच या केसमध्ये सुद्धा झालं की लिफ्टमधल्या पॅसेंजरनी लिफ्टमॅनवर राग काढला, लिफ्टमॅननी लिफ्टमॅनच्या वाईफवर राग काढला आणि लिफ्टमॅननी त्या पॅसेंजरवर पण राग काढला आणि त्याला बाहेर ढकलून दिलं. ओके, त्याच्यामुळे हा जो सिक्वेन्स आहे हा त्या रायव्हल्स नावाच्या ड्रामामधून घेण्यात आला आहे. पुढे प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife. मग आता इथे पण तेच झालेलं आहे जे अँथोनी ॲब्सोल्यूटसोबत झालं होतं. मग ज्या माणसाने टॉप असं म्हटलं होतं की तू मला टॉप फ्लोअरवर घेऊन चल असं म्हटलं होतं, तर तो काय झाला होता, वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर. म्हणजे तो का बरं चिडला होता, कारण मे बी त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी घडलं असावं आणि त्याच्यावर कोणीतरी चिडलं, त्याच्यामुळे तो लिफ्टमॅनवर चिडला. हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग, मे बी त्याच्या ऑफिसमधल्या एखाद्या नोकराने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नसावं म्हणून तो लिफ्टमॅनवर चिडला असावा. टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. कारण काय झालं असेल की तो जो ऑफिसमधला नोकर आहे तो पण कदाचित त्याच्या घरी काहीतरी झालेलं असेल आणि ब्रेकफास्टच्या वेळेला स्वतःच्या बायकोकडून त्याला चिडचिड ऐकावी लागली असेल. हेनपेक्ट मीन्स चिडचिड ऐकणे किंवा घाबरणे. सो तो पण स्वतःच्या बायकोकडून त्रस्त झालेला असेल, बायकोची चिडचिड ऐकून तो ऑफिसमध्ये आलेला असावा आणि म्हणून त्यांनी गुड मॉर्निंग म्हटलं नसावं. आणि त्यांनी गुड मॉर्निंग म्हटलं नाही म्हणून हा पॅसेंजर चिडला आणि पॅसेंजरनी लिफ्टमॅनला टॉप प्लीज असं म्हटलं नाही म्हणून लिफ्टमॅन चिडला आणि लिफ्टमॅननी त्याला लिफ्टच्या बाहेर काढलं. ओके, सो हा पूर्ण सिक्वेन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बाय हिज वाईफ टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलंट. मग ती वाईफ जी ब्रेकफास्ट तयार करत होती मे बी तिच्यावर ती कशामुळे चिडली असेल, तिचा जो कुक होता तो कुक काय झाला असेल, इन्सोलंट झाला असेल, म्हणजे रूढ झाला असेल. ओके, रूढ म्हणजे उद्धट. बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. म्हणजे त्या बायकोच्या हाऊसमेड म्हणजे जी घरात काम करणारी बाई असते तिने तिला कदाचित उद्धट बोलली असेल किंवा उलट बोलली असेल म्हणून ती बाई पण नवऱ्यावर चिडली असेल. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आर इल ह्युमर्स. ओके, आता इल ह्युमर्स म्हणजे काय की आपलं जे वागणूक आहे ती आपण काय करत असतो, त्या आपल्या वागणुकीमुळे आपण बाकी जगाला इन्फेक्ट करत असतो. म्हणजे घरी आपलं काही चिडचिड होत असेल तर ती चिडचिड आपण बाहेरच्या लोकांवर काढतो. म्हणून म्हटलं की वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. म्हणजे आपल्यासोबत ज्या काही वाईट गोष्टी होतात इल ह्युमर्स त्याचा बदला आपण कुठे घेतो, बाहेरच्या जगात. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आपण त्याचा बदला घेतो. बॅड मॅनर्स probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. आता इथे म्हटलं आहे की बॅड मॅनर्समुळे काय होतं, तर डू मोर टू पॉयझन, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विष पसरलं जातं. कशामध्ये, द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ. म्हणजे जे आपण सामान्य जीवन जगत असतो त्या सामान्य जीवनामध्ये काय पसरतं, विष पसरलं जातं. कशामुळे, बॅड मॅनर्समुळे. दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. मग हे बॅड मॅनर्स कशापेक्षा भयानक आहे, सगळ्या गुन्ह्यांपेक्षा, सगळ्या क्राईम्सपेक्षा. कुठल्या क्राईम्सपेक्षा, इन द कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे कोर्टामध्ये ज्या सगळ्या केसेस लागल्या असतात एकामागून एक त्याला म्हटलं आहे कॅलेंडर. तर गुन्ह्यांचा जो सिक्वेन्स असतो कोर्टामध्ये
त्याला म्हटलं आहे कॅलेंडर. सो त्या कॅलेंडरपेक्षाही भयंकर काय आहे, बॅड मॅनर्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये विष पसरलं जातं. राईट. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. आता पुढे म्हटलं आहे की एखादी वाईफ घरातली तिला काय, हू गेट्स अ ब्लॅक आय. ब्लॅक आय मीन्स काय, शेमफुल ज्याला आपण म्हणतो, शेमफुल. ओके. सो मग तिला तिच्या नवऱ्याकडून एखाद्या वेळेस असा शेमफुल लुक मिळत असेल, ओके, लज्जास्पद एखादा लुक मिळत असेल फ्रॉम ॲन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड. म्हणजे एरवी तो जो नवरा आहे तो खूप चांगला वागतो, पण एखाद्या वेळेस तो त्याच्या बायकोकडे शेमफुल नजरेने बघतो किंवा रागाच्या नजरेने बघतो. गुड नेचर्ड हजबंड, देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ अ मार्टिरडम. मार्टिरडम म्हणजे जे हुतात्मे असतात, हुतात्मे म्हणजे ज्यांचा बळी जातो. मार्टिरडम म्हणजे अशा भरपूर स्त्रिया आहेत की ज्या अशा दुःखामध्ये जगतात, की ज्यांना आपल्या नवऱ्याच्या काही अशा सवयी सहन कराव्या लागतात आणि त्या कशा सहन करतात, अंडर द शॅडो ऑफ अ मोरोज टेम्पर. मोरोज टेम्पर मीन्स दुःखी मनाने त्या सहन करत असतात आपल्या नवऱ्याच्या काही गोष्टी. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. म्हणजे काय, जरीही असं असलं तरीही हा जो लॉ आहे, हे जे नियम आहेत ते आपले गार्डियन बनू शकत नाही. गार्डियन म्हणजे आपल्याला ते गार्ड करू शकत नाही, आपल्याला ते कंट्रोल करू शकत नाही आपल्या प्रायव्हेट मॅनर्सला. ओके. कारण त्याच्यावर काही शिक्षाच नाही आहे प्रायव्हेट मॅनर्सवर. त्याच्यामुळे नो डेकलॉग could cover the vast area of offenses and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. आता आपण डेकलॉग या शब्दाचा अर्थ बघूया. इकडे बाजूला बघा काय दिलेला आहे मीनिंग. The meaning of Decalogue is the 10 commandments. The 10 commandments नावाचं एक पुस्तक आहे ज्यामध्ये काय सांगितलं आहे की एथिक्स अँड मॅनर्स कसे असले पाहिजे याबद्दल त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते पुस्तक जे आहे ते ख्रिश्चन धर्माशी रिलेटेड आहे. ओके. त्याच्यामुळे हे जे डेकलॉग नावाचं पुस्तक आहे, डेकलॉग नावाची जी थिअरी आहे ती काय करू कुड कव्हर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस. ऑफेन्स म्हणजे गुन्हे. सो ते डेकलॉग नावाचं जे पुस्तक आहे किंवा ती जी थिअरी आहे ती पण आपले गुन्हे जे आहे ते कव्हर करू शकत नाही. ओके. म्हणजे इतके भयंकर ते गुन्हे आहेत. कोणते? आपले जे मॅनर्सचे गुन्हे आहेत, प्रायव्हेट मॅनर्सचे, ते इतके भयंकर आहे की कुठल्याही प्रकारचं पुस्तकसुद्धा ते कव्हर करू शकत नाही. अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर म्हणजे इवन कोर्टसुद्धा त्याच्यावर निर्बंध घालू शकत नाही. नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न्ड आवर सोशल सिव्हिलिटीज. सोशल सिव्हिलिटीज म्हणजे आपल्या सामाजिक चालीरीती किंवा आपल्या सामाजिक सवयी ह्या कुठल्याही कोर्टाच्या माध्यमातून कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. त्यानंतर आवर स्पीच, आपण काय बोलतो ह्याच्यावर पण सुद्धा कोणी निर्बंध घालू शकत नाही. द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज म्हणजे जर आपण अशा आयब्रोज हलवल्या कोणाकडे बघून तर तेही काही चुकीचं ठरणार नाही. ती पण सवय जी आहे त्याच्यावर पण कोणी आपल्याला काही बोलू शकणार नाही. अँड ऑल आर मूड्स अँड मॅनर्स म्हणजे आपण कुठलेही बिहेवियर केलं मॅनर्समध्ये आपल्या किंवा आपल्या मूडमध्ये तरी कोणीही आपल्याला त्याबद्दल शिक्षा देऊ शकत नाही. इतकं भयंकर आपल्याला ते सगळं डिस्कर्टसीचं जे आहे शब्द त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्रास होतो. पण तरीही त्याच्यासाठी कुठलाही नियम नाही आहे
किंवा ते बंद करण्यासाठी कुठलाही लॉ आपण तयार करू शकत नाही, किंवा कुठलंही पुस्तक किंवा कुठलंही कोर्ट त्या गोष्टी बंद करू शकत नाही बॅड मॅनर्सच्या. परंतु त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांना दुखापत होते किंवा त्यांची मनं दुखवल्या जातात. सो इथपर्यंत आपल्याला समजलं असेल. जर समजलं नसेल तर आपल्याला परत परत हे ऐकायचं आहे, कारण हा जो लेसन आहे हा समजायला थोडा कठीण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला हे सगळं ऐकायचं आहे परत परत आणि समजून घ्यायचं आहे. ओके, या पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. टिल देन, थँक यू सो मच अँड हॅव अ नाईस डे अहेड. गुड बाय.